नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। धाराशिव जिल्ह्यात निरोप समारंभात भाषण करताना चक्कर येऊन पडल्यानंतर महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे। वर्षा खरात असे मयत मुलीचे नाव आहे। या घटनेचा व्हिडिओ अल्पावधीतच सोशल मीडियावर व्हायरल झालाय। त्यानंतर सर्वत्र शोक व्यक्त केला जातोय। सोलापूर शहराच्या मधोमध असलेल्या मोदी परिसरातील बाबू जगजीवन राम झोपडपट्टी येथे 2 शालेय विद्यार्थिनींचा अचानक मृत्यू झालाय। भाजप आमदार देवेंद्र कोठे यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहणी करत महापालिकेला या प्रकरणी तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत। या भागात येणाऱ्या दूषित पाण्यामुळे या 2 विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती या भागातील नागरिक देत आहेत। करुणा शर्मा यांनी कोर्टात सादर केलेली सर्व कागदपत्रे खोटे असल्याचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांच्या वकिलांचा दावा आहे। दरम्यान मला हिरोईनची ऑफर होती, पण मी नवऱ्यासोबतच राहिले। माझ्याशी लग्न करणाऱ्याला धनंजय मुंडे 20 कोटी देणार होते, असा खळबळजनक दावा करुणा शर्मांनी केलाय। धनंजय मुंडेंनी 27 वर्षे एकत्र राहून मला रस्त्यावर आणल्याचा दावा करताना त्या अक्षरशः ढसाढसा रडल्या होत्या। पुण्यातील प्रसिद्ध दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर झालेल्या गंभीर आरोपानंतर हे हॉस्पिटल सध्या बरंच चर्चेत आलंय। याच पार्श्वभूमीवर आता दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने मोठा निर्णय घेतलाय। यापुढे कोणत्याही रुग्णाकडून अनामत रक्कम घेतली जाणार नाही, असा ठराव दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या विश्वस्त बैठकीत झालाय। राज्य गृहमंत्री योगेश कदम यांचा मोबाईल गहाळ झाल्याची माहिती समोर येत आहे। योगेश कदम हे काल बीडच्या दौऱ्यावर होते। मसाजोग येथे संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची त्यांनी सांत्वनपर भेट घेतली। राज्य गृहमंत्री योगेश कदम यांचा मोबाईल चक्क माध्यमांच्या कॅमेऱ्यांसमोर गहाळ झालाय। या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे। बंगलोरमध्ये पत्नीला ठार करून पुण्याला पळून आलेल्या पती राकेश खेडकरला पोलिसांनी अटक केली होती। या प्रकरणात धक्कादायक खुलासा झालाय। तपासादरम्यान एका मराठी गाण्यावरून वाद झाल्यानंतर राकेश संतापला आणि त्याने गौरीची हत्या केल्याचं समोर आलंय। गौरीने एक मराठी गाणे लावले, ज्यामध्ये वडील आणि मुलाच्या नात्याबद्दल काही गोष्टी सांगण्यात आल्या होत्या। चौकशी दरम्यान राकेशने सांगितले की गौरी नेहमीच आई वडील आणि लहान बहिणीचा अपमान करत असल्याने तो नाराज होता। यावर्षी 23 मे पासून नागपूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंतरराष्ट्रीय विमानतळाहून हज यात्रेकरूंसाठी उड्डाण सुरू करण्यात आले आहे। हज कमिटी ऑफ इंडियाने हज यात्रा 2025 साठी जाण्याचा व परतण्याचा शेड्यूल प्रसिद्ध केलाय। त्यानुसार 23 मे रोजी रात्री 11:30 वाजता विमानतळाहून पहिला यात्रेकरूंचा जत्था हजसाठी रवाना होणार आहे। राज्यातील बँकांमध्ये मराठी भाषा वापरली जाते की नाही हे तपासण्याचे आदेश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिले होते। त्यानुसार मनसैनिकांनी महाराष्ट्रातील सर्व बँकांमध्ये जाऊन मराठी भाषेचा आग्रह धरला। आता यावरून राज ठाकरे यांनी मनसैनिकांना पुन्हा एकदा विनंती केली आहे। त्यांनी यासाठी सोशल मीडियावर पत्र लिहित मनसैनिकांना हे आंदोलन थांबवण्याची विनंती केली आहे। राज्याच्या मुख्य माहिती आयुक्तपदी राहुल पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर विभागीय माहिती आयुक्तपदी गजानन निमदेव, रवींद्र ठाकरे आणि प्रकाश इंदलकर यांची नेमणूक करण्यात आली आहे। महाराष्ट्राचे राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी याबाबतची अधिसूचना जारी केली आहे। सुनेने सासूवर चाकूचे 19 वेळा वार करून हत्या केल्याच्या घटनेमुळे जालना शहरासह राज्यभरात एकच खळबळ उडाली होती। सुनबाई सतत कोणाशी तरी फोनवर बोलत असल्याच्या कारणावरून सासूने हटकलं। यावरून प्रतीक्षा शिंगारे हिने सासूबाई सविता शिंगारे यांचा जीव घेतला। आरोपी सुनेला पोलिसांनी कोर्टात हजर केलं। त्यावेळी ना तिचे आई वडील तिथे आले ना कोणी मित्रपरिवार। ज्या दिवशी प्रतीक्षाने सासूबाईंचा खून केला त्या दिवशी आम्ही तिचं पिंडदान केलं, आमच्यासाठी ती मेली, असं प्रतीक्षाच्या जन्मदात्यांनी म्हटलंय। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।